अभिनेत्री किशोरी शहाणे या मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री आहेत। त्यांनी आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटही गाजवले आहेत। प्रेम करूया खुल्लम खुल्ला, वाजवा रे वाजवा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, सगळीकडे बोंबाबोंब हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले। अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर त्या छोट्या पडद्याकडे वळाल्या। त्यांनी आपल्या अभिनयाने अनेक मराठी आणि हिंदी मालिका गाजवल्या आहेत। वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती। अनेक मराठी चित्रपट गाजवल्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये काम करायची संधी मिळाली। त्यावेळी हफ्ताबन या हिंदी सिनेमात काम करताना त्यांची ओळख त्या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक बलराज विज यांच्याशी झाली। पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी 1991 साली लग्न केलं। दीपक हे हिंदी सिनेमातील प्रख्यात दिग्दर्शक आहेत। त्यांनी आतापर्यंत 22 चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय। या जोडप्याला पुढे मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी बॉबी ठेवलं। मुलाचे बॉबी हे नाव ठेवण्यामागे सुद्धा एक किस्सा आहे। किशोरीताई मराठी, त्यांचा नवरा दीपक पंजाबी तर त्यांची सासू बंगाली आहे। घरात असे वेगवेगळ्या कम्युनिटीचे लोक आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव असं ठेवलं की ज्यामुळे त्या बाळाचा धर्म अथवा जात कोणाला कळणार नाही। त्यांचा मुलगा बॉबी आता मोठा झाला असून विविध क्षेत्रात कार्यरत आहे। तो नक्की काय करतो हे या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। बॉबीने कमी वयातच बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। 2001 साली आलेल्या शिर्डी के साईबाबा चित्रपटात तो झळकला होता। त्यावेळी तो खूपच लहान, म्हणजे जवळजवळ छोटा बाळच होता। नंतर तो 2010 साली आलेल्या मालिक एक नावाच्या चित्रपटात दिसला होता। त्यावेळी तो साधारण 10 ते 12 वर्षांचा होता। हे दोन्ही सिनेमे साईबाबांवर आधारित होते आणि त्यांचे वडील दीपक विज यांनी दिग्दर्शित केले होते। घरात असेच वातावरण असल्यामुळे बॉबीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड लागली। यातूनच त्याने शाळा आणि कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका आणि नाटकात कामं केली। पुढे त्याने मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली आणि त्यात त्याला चांगली नोकरीही मिळाली होती। मात्र त्याला क्रिएटिव्ह क्षेत्रात काहीतरी करायचं असल्यामुळे त्याने नोकरी सोडायचा निर्णय घेतला। त्यानंतर त्याने मॉडेल म्हणून काम करण्यास सुरुवात केली। अनेक प्रख्यात ब्रँडसाठी त्याने मॉडेलिंग केलं आहे। तसेच त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही अनेक जाहिरातींसाठी काम केले। त्याचबरोबर सिनेमाशी निगडीत एडिटिंग, कास्टिंग, साऊंड रेकॉर्डिंग, डबिंग अशा अनेक क्षेत्रात तो काम करत आहे। शिवाय अनेक पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनात त्याचा सहभाग असतो। कलर्स, झी वाहिनीवरील पुरस्कार सोहळ्याच्या मॅनेजमेंट टीममध्ये देखील त्याचा समावेश असतो। याचबरोबर आवड म्हणून तो डीजे म्हणूनही काम करत आहे। अनेक मोठ्या समारंभात तो डीजे वादन करत असतो। अभिनयाचे वर्कशॉप, डान्स क्लासेस, जिम ट्रेनिंग, मार्शल आर्ट प्रशिक्षण अशा अभिनयाला पूरक अशा विविध गोष्टीत तो भाग घेत असतो। एक उत्तम अभिनेता घडण्याच्या दृष्टीने त्याने सगळी तयारी केली आहे। किशोरीताई आणि दीपक यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे। तरीही आपल्या मुलाने स्वतःच्या हिमतीवर सिनेमा क्षेत्रात नाव कमवावे अशी त्यांची इच्छा आहे। त्यामुळे इतर सेलिब्रिटीप्रमाणे खास आपल्या मुलाला लॉन्च करायला, सिनेमा बनवायला त्यांचा विरोध आहे। त्याला अनेक मालिकांमध्ये काम करायचे ऑफर्स येत आहेत। मात्र त्याने सिनेमा क्षेत्रावर आपलं लक्ष केंद्रित केले। अनेक सिनेमासाठी तो ऑडिशन देत आहे। सध्या काही चांगले प्रोजेक्ट त्याच्या हातात असून लवकरच त्याची अनाउन्समेंट होणार आहे। अशा प्रकारे किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी विज विविध क्षेत्रात कार्यरत असून आपल्या आई वडिलांप्रमाणे इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे।